हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 15 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव यानं उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनंतर निज ज्येष्ठ मासाला सुरुवात होईल. पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे. सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल. तिथे मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे. सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 9 मिनिटानंतर क्षमा करा, रात्री 7 वाजून 9 मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभयोग आहे. सकाळी 8 वाजून 56 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 39 मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो नागकरण आहे. सकाळी 8 वाजून 24 मिनिटानंतर किस्तुक कर्णाला सुरुवात होईल. तर रात्री अर्थात सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटानंतर भव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 31 मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राशी बदल करत आहे. वृषभ राशीतून तो मिथुन राशीत प्रवेश करत आहे. याचा पुण्यकाळ दुपारी 12 वाजून 53 मिनिटांपासून ते स्थानिक सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये आपल्याला सूर्यदेवतेची धार्मिक सेवा व काही दानधर्म करायचा आहे. विधिवत दानधर्म हा ब्राह्मण देवतांसाठी तर गोरगरिबांसाठी पण आपण काहीतरी अन्न वस्त्र त्यांना द्यायचे आहे. मित्रांनो, यामध्ये नंतर धार्मिक सेवेत मंत्र जप प्रामुख्याने आहे. मित्रांनो, आदित्य स्तोत्र सुद्धा आपण पठन करू शकता. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासावी. ती जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोरात्म्य प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो जिथे परा श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाके शंभुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवान शालिवान शके 1948 प्रभादी 66 वसराणामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे मृग नक्षत्रे शूल योगे नाग करणे अमावस्या शुभते तो वीरगोचरात उत्पन्न वेगळा पहा मऊ भात तद्वित क्षयवार अशी पार्वतीपती परमेश्वर तीर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी जवळच्या निर्वाणाच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवनात सुखमय घडेल. मित्रांनो, या मासातील अधिक ज्येष्ठ मासातील आपल्याला मुहूर्त हवे असेल तर कृपया या व्हिडिओ लिंकवर जाऊन आपण ते पाहू शकता. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत.
पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सोमवती अमावस्या आहे, सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपर्यंत. या 2-2.5 तासाच्या काळामध्ये काय सेवा आपण करायची ती साठी माझा व्हिडिओ स्वतंत्र आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. रवी राशी बदल करत आहे मित्रांनो, हे वरील मी सांगितल्याप्रमाणे. पुण्यकाळ याचा 12 वाजून 53 मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. अमृत योग मित्रांनो रात्री 7 वाजून 9 मिनिटांपर्यंत असणार आहे. याचाही आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यात मध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म आपण करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 8 वाजून 24 मिनिटानंतर हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे ते आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण रेग्युलर जी कामे तीच या 1.5 तासाच्या काळात करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आपल्या कामांमध्ये असणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप असा आहे की आपल्या देवघरातील श्री गणेश व इष्टदेवतांच्या मूर्त्या लोखंड, शिसे, पोलादाशिवाय इतर कोणत्याही धातूमध्ये चालतील. यात सोने सर्वोत्तम, तर चांदी उत्तम, यानंतर तांबे, पितळ, पंच व अष्टधातू मध्ये देखील चालतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताचे समस्या कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.